चुकीच्या उपचारांमुळे अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉक्टरांसह एकूण 6 जणांवर तब्बल 11 महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना घडली आहे पुण्यातल्या एका रुग्णालयात। या प्रकरणावरून त्या खाजगी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित झाले। ही घटना 11 महिन्यांपूर्वी पुण्यातील नवी पेठ परिसरातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये घडली होती। उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीनंतर 22 मे 2025 रोजी एका 11 महिन्यांच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। त्यानंतर उपचारादरम्यान निष्काळजीपणा झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी न करता फोनवरून सूचना दिल्या आणि त्यानुसार चिमुकलीला सलाईन लावण्यात आली। 3 तासात तब्बल 1000 ml सलाईन देण्यात आल्यानं चिमुकलीला श्वसनाचा त्रास सुरू झाला। धक्कादायक म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजन सारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या असा आरोपही करण्यात आला। या प्रकरणात डॉक्टर मुकुंद संगमनेरकर, डॉक्टर गणेश आरेकर, डॉक्टर श्रीधर जाधव, डॉक्टर राधा संगमनेरकर आणि 2 परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींना परिचारिका म्हणून कामावर ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचाही धक्कादायक दावा कुटुंबियांनी केला। मुलीच्या वडिलांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून तपास सुरू ठेवला। ससून रुग्णालयाच्या अहवालातही निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर मात्र सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अद्याप कुणालाही अटक झाली नाही। 11 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गुन्हा दाखल झाला असला तरी आता न्यायालयीन लढाईत संबंधित दोषींना शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।